केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले, ते केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत अशी चर्चा देखील रंगली। मात्र मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रामध्येच राहणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या चर्चांवरती स्पष्टीकरण दिलंय। परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसच शिक्षण मंत्री होतील असा दावा केलाय। यावरती शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं। संजय राऊत हे गुप्तचर विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना माहिती असेल असा उपहासात्मक टोला देखील गुलाबराव पाटील यांनी लगावलाय। गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात। योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल। मी ठामपणे सांगतो, डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना। जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून। त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाही आहे ते। भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे। आम्ही मनकवडे आहोत असं समजा। देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीत बोलवण्यात आलं होतं आणि संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की त्यांची शिक्षण मंत्रीपदी भविष्यात वर्णी लागू शकते। त्यांना माहीत असेल, कारण की संजय राऊत म्हणजे हे गुप्त वार्ता हेरचे अधिकारी आहे, तर त्यामुळे त्यांना बाकी गोष्टी कळत असतात। कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय।